मराठवाड्याकरिता पाहूया आजच्या मराठवाड्यातील ताजा घडामोडी। घनसावंगी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माहेरजवळा व सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी जनजागृती रॅली काढली। चुनावी पाठशाळाच्या माध्यमातून मतदान जनजागृतीकरिता गावातून विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी रॅली काढली। देवीचे मंदिर, ग्रामपंचायत, तांडा, बस स्थानक परिसरात विशेष सभा घेण्यात आल्या। यामध्ये गावातील महिला, पुरुष व ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला। देवानंद चित्राल यांनी पालक विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही व मतदानासंदर्भात संवाद आणि चर्चा घडवून आणली। जे काही घोषणा दिल्या गेल्या त्या घोषणा खरोखरच आपल्या भवितव्यासाठी फार अत्यंत उपयुक्त अशा आहेत। कारण देशाचा जर खरी सत्ता या देशात टिकवायची असेल, सच्चा नागरिक, सच्चा सिटीजन, सच्चा उमेदवार बनवायचं असेल, देशाचं प्रशासन त्याच्या अधिकारानुसार चालवायचं असेल, तर देशाची लोकशाही बळकट असणं जरुरी आहे। आणि त्याचप्रमाणे चित्राल सरांनी देखील सांगितलं, ज्यावेळेस स्वच्छ कार्यकर्ते नसतील या देशामध्ये, अनिष्ट रूढी व परंपरा गाजलेले कार्यकर्ते असतील, नागरिक योग्य नसतील, तर त्या संदर्भात मतदान सिरीजमध्ये नोटा नावाचा बटन येतं, त्यावेळेस कुठलाही उमेदवार आपल्याला पास नसतो, अशांना आपल्याला मतदान करायचं असते। लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचे महत्त्व, मतदाराचे अधिकार, कर्तव्य आणि गावाच्या, देशाच्या विकासासाठी 100% मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। शाळा आणि सिद्धेश्वर माध्यमिक शाळेतर्फे जनजागृती म्हणजेच मतदानाची जागृती करण्यात येत आहे। मतदान म्हणजे 18 वर्षांच्या मुलासाठी हे मतदान असते। माझं मत आहे की तरी सर्वांनी चांगल्या माणसाला मत द्यावं आणि आपल्या गावाचा विकास करून घ्यावा आणि आपल्या देशाची प्रगती करून घ्यावा। जय जवान, जय किसान। यावेळी मुख्याध्यापक MG पाटोळे तसेच श्री जयस्वाल, गावातील मतदार केंद्र स्तरीय अधिकारी श्री खरात यांच्या सहकार्याने व शिक्षण विभाग व तहसील कार्यालय यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम राबवण्यात आला। गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने या राष्ट्रीय उपक्रमाचे नागरिकांकडून शिक्षक, विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले। श्रीकृष्ण जाधव, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, घनसावंगी। माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी येथे हनुमान मंदिराचे बांधकाम करण्याचा संकल्प केला असून दिनांक 1 एप्रिल रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता श्री हबप भागवताचार्य हरिदास महाराज पौळ यांच्या शुभ हस्ते भूमिपूजनाचा सोहळा पार पडला। यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार श्री हबप भरत महाराज पठाडे, मदन महाराज कदम, सोपान महाराज चव्हाण आदींची उपस्थिती होती। प्रतिनिधी बाळू फफाळ, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, वळवानी। मराठवाड्यातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमचे चॅनल, क्लिक करा बेल आयकॉनवर आणि पाहत रहा मराठवाडा टीव्ही, गर्वसंत भूमीचा आवाज मराठवाड्याचा।